वेलकम टू झिंगाट फ्लेवर्स। आज आपण पाहणार आहोत फ्रीजची काळजी कशी घ्यावी। अनेकदा काही लोकांचा फ्रीज हा 2 ते 3 वर्षात खराब होतो। अनेकांना असे वाटते की त्यांनी चुकीच्या फ्रीजची निवड केली आहे, पण मुळात फ्रीजची निवड चुकलेली नसते, तर फ्रीजची ठेवण नीट नसल्याने तो खराब होतो। त्यामुळे अनेकांना अवेळी खर्च करून नवीन फ्रीज घ्यावा लागतो। चला तर जाणून घेऊया काही खास टिप्स ज्यामुळे तुमचा फ्रीज दीर्घकाळ नव्यासारखा राहील। फ्रीजची काळजी कशी घ्यावी। टिप नंबर 1, फ्रीजमध्ये कधीही गरम पदार्थ ठेवू नका, नाहीतर कॉम्प्रेसरवर दाब येऊन फ्रीजची क्वालिटी खराब होते। टिप नंबर 2, फ्रीजमध्ये भांडी किंवा पदार्थ ठेवताना ते फ्रीजच्या किनाऱ्यांवर चिटकून ठेवू नये। सर्व बाजूंनी हवा खेळती राहील ते पाहावे। टिप नंबर 3, फ्रीज नेहमी भिंतीपासून 5 ते 6 इंच आणि गॅसपासून किमान 6 फूट लांब ठेवावा। शक्यतो हवेशीर जागा निवडावी। टिप नंबर 4, फ्रीज नेहमी सपाट जागेवर ठेवावा, नाहीतर कॉम्प्रेसर खराब होण्याची शक्यता असते। टिप नंबर 5, गरम पदार्थ सतत फ्रीजमध्ये ठेवल्याने बॅक्टेरिया वाढतात व पदार्थ खराब होऊ लागतात। टिप नंबर 6, फ्रीज चालू असताना त्याचा दरवाजा 20 ते 25 सेकंदापेक्षा जास्त वेळ उघडा ठेवू नये, नाहीतर वीज बिल तर वाढतेच आणि फ्रीजचा गॅसही लवकर संपतो। टिप नंबर 7, आठवड्यातून किमान एकदा तरी फ्रीज मधील नको त्या गोष्टी बाहेर काढाव्या, त्याने फ्रीजमध्ये घाणेरडा वास येत नाही। टिप नंबर 8, फ्रीजमध्ये प्रत्येक भागाचे तापमान हे वेगवेगळे असते, त्याप्रमाणे पदार्थ फ्रीजमध्ये ठेवावे। टिप नंबर 9, फ्रीजमध्ये भाजीच्या ट्रेमध्ये स्पंज ठेवावा, त्यामुळे फ्रीजमधला ओलावा शोषून घेतला जातो व भाज्या कुजत नाहीत। टिप नंबर 10, स्पंज नसेल तर टर्किशचा नॅपकिन भाज्यांवर पसरून घालावा, म्हणजे भाज्यांवर पाणी जमून त्या कुजणार नाहीत। टिप नंबर 11, उन्हाळ्यात गरमी असल्याने फ्रीजरचे कूलिंग वाढवावे व हिवाळ्यात कूलिंग कमी करावे। टिप नंबर 12, फ्रीजमध्ये अगदी तळाच्या भागात इतर भागांपेक्षा जास्त थंडावा असतो, तिथे भाज्या फळे ठेवावीत। टिप नंबर 13, फ्रीजरमध्ये बर्फ ट्रे खाली बटर पेपर किंवा पॉलिथिन पसरून ठेवावा व नंतर ट्रेमध्ये पाणी भरून ट्रे त्यावर ठेवावा, म्हणजे बर्फ झाल्यावर सहजपणे ट्रे बाहेर काढता येईल। टिप नंबर 14, पालेभाज्या फळे कागदात किंवा कापडात गुंडाळून ठेवाव्या। टिप नंबर 15, फ्रीज सारखा एकदम चालू बंद करू नये, मध्ये 4 ते 5 मिनिटे जाऊ द्यावी। कॉम्प्रेसर मधील दबाव एकसारखा होण्यासाठी वेळ लागतो। फ्रीज बंद चालू केल्यास कॉम्प्रेसरवर लोड येऊन तो खराब होऊ शकतो। टिप नंबर 16, एका वाटीत 1 चमचा बेकिंग सोडा आणि 3 चमचे पाणी यांचे मिश्रण करून फ्रीज साफ करावा। टिप नंबर 17, विजेचा दाब कमी जास्त होत असल्यास तात्काळ फ्रीज बंद करा, नाहीतर कॉम्प्रेसर खराब होऊ शकतो। टिप नंबर 18, डीप फ्रीजरमध्ये मासे, चिकन, मटण, दूध, किसलेले ओले खोबरे यासारखे पदार्थ ठेवता येतात। टिप नंबर 19, फ्रीजमध्ये तीव्र वासाचे पदार्थ ठेवताना बंद डब्यात ठेवावे, यामुळे त्याचा वास इतर पदार्थांना लागत नाही। टिप नंबर 20, फ्रीजमध्ये नेहमी लिंबू आणि ब्रेडच्या स्लाइस ठेवाव्या, त्यामुळे फ्रीजमधील वास शोषला जातो। टिप नंबर 21, फ्रीजच्या दाराच्या रबरी गॅस्केटला टाल्कम पावडर जसे की पॉन्ड्स इत्यादी लावून गॅस्केट कोरड्या कापडाने पुसून घ्यावे। तर या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की फ्रीजची काळजी कशी घ्यावी। या सर्व टिप्सचा वापर करून तुम्ही तुमच्या फ्रीजची लाईफ नक्कीच वाढवू शकता आणि त्यामुळे तुमचं फ्रीज लवकर खराब होणार नाही। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा। अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत। तोपर्यंत धन्यवाद।